नमस्कार. द नेक्स्ट पॉईंट इज फॉर्मेशन ऑफ रस्ट. आपला पुढचा पॉईंट आहे लोखंडावर गंज तयार होण्याची क्रिया. इन दिस व्हिडिओ वी विल स्टडी हाऊ रस्ट इज फॉर्म्ड ऑन द सरफेस ऑफ आयर्न. या व्हिडिओमध्ये आपण लोखंडाच्या पृष्ठभागावर गंज कसा तयार होतो हे पाहणार आहोत. नाउ in last video we have seen that for the rusting of iron both, that is oxygen and moisture in air, are necessary. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे लोखंड गंजण्यासाठी हवेत ऑक्सिजन आणि बाष्प म्हणजेच पाणी या दोन्हीची आवश्यकता असते. Now suppose for example an iron piece is kept exposed to air. Suppose it is an iron piece kept exposed to atmosphere or air. समजा एक लोखंडी तुकडा आहे की जो हवेत उघडा ठेवला आहे. It is the iron piece. Now this iron rust when it comes in contact with moisture. ज्यावेळेस हा लोखंडाचा तुकडा बाष्पाच्या संपर्कात येईल त्यावेळेस हा लोखंडी तुकडा गंजेल. Now suppose this iron piece comes in contact with water or moisture. समजा हा लोखंडी तुकडा बाष्पाच्या संपर्कात आला. इट इज द वॉटर ड्रॉपलेट. वॉटर ड्रॉप. समजा हा पाण्याचा थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबाच्या संपर्कात हा लोखंडाचा तुकडा आला. नाउ वी नो दॅट कार्बन डायऑक्साइड गॅस is soluble in water. Similarly, oxygen gas is also soluble in water. Hence, carbon dioxide gas in atmosphere dissolve in these water droplets. Similarly, oxygen gas in air also dissolve in water droplet. आपल्याला माहीत आहे कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन वायू हे पाण्यामध्ये विरघळतात. त्यामुळं वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू या पाण्याच्या थेंबामध्ये विरघळतो. त्याचबरोबर ऑक्सिजन वायूसुद्धा पाण्यामध्ये विरघळतो. नाउ व्हेन कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व इन वॉटर, द केमिकल रिॲक्शन टेक प्लेस बिटवीन वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड अँड फॉर्म कार्बोनिक ॲसिड. व्हेन कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व इन वॉटर, a chemical reaction take place between water and carbon dioxide and form carbonic acid. जेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या ठिकाणी कार्बोनिक ॲसिड तयार होतं. अ केमिकल इक्वेशन ऑफ द रिॲक्शन. सो वॉटर, in water carbon dioxide gas dissolve and form carbonic acid H2CO3. It is the carbonic acid. Then this carbonic acid undergoes dissociation reaction. This carbonic acid undergoes dissociation reaction to form hydrogen ions and carbonate ions. नंतर या कार्बोनिक ॲसिडचं विचरण होतं. डिसोसिएशन म्हणजेच विचरण. मॉलिक्यूल स्प्लिट इनटू ॲटम्स और आयन्स इज कॉल्ड डिसोसिएशन. व्हेन मॉलिक्यूल इज स्प्लिट इनटू ॲटम्स और आयन्स इन रिव्हर्सिबल मॅनर. रिव्हर्सिबल म्हणजे व्युत्क्रमी, म्हणजे अभिक्रिया पुढच्या दिशेने होते
आणि जर मागच्या दिशेने होत असेल तर त्याला म्हणतात रिव्हर्सिबल रिॲक्शन. तर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग होऊन त्या ठिकाणी लहान लहान आयन्स किंवा ॲटम्स तयार होणे म्हणजेच विचरण होणे किंवा डिसोसिएशन होणे. नाउ व्हेन कार्बोनिक ॲसिड undergoes dissociation reaction, it form hydrogen ion and carbonate ion. Carbonic acid undergoes dissociation reaction. Dissociation to form hydrogen ion and carbonate ion. Now it is the reversible manner, म्हणजे रिॲक्शन फॉरवर्ड होते. कार्बोनिक ॲसिडचे डिसोसिएशन होऊन हायड्रोजन आयन आणि कार्बोनेट आयन तयार झाले. त्याचबरोबर बॅकवर्ड दिशेनेही होते. अशी रिॲक्शन म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजेच हायड्रोजन आयन आणि कार्बोनेट आयन परत कंबाईन होऊन कार्बोनिक ॲसिड तयार होतं. म्हणजेच फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन ह्या दोन्ही रिॲक्शन तर होतात. त्याला म्हणतात रिव्हर्सिबल रिॲक्शन. Now there are two hydrogen atom in carbonic acid, therefore two hydrogen ions are formed. Hence in the water droplets there are hydrogen ions and carbonate ions formed by the dissociation of carbonic acid. Similarly in the water droplet there is oxygen gas. त्याचबरोबर या पाण्याच्या थेंबात हवेतील ऑक्सिजनसुद्धा आहे. इथं ऑक्सिजन गॅससुद्धा इथं आहे. नाउ द रस्ट ऑन द आयर्न सरफेस डज नॉट फॉर्म बाय सिंपल केमिकल रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयर्न. द रस्ट ऑन आयर्न does not form by simple chemical reaction of oxygen with iron, but rust is formed by an electrochemical reaction in which there is transfer of electrons from one region of iron to other region of iron, and therefore different regions of iron act as anode and cathode. The rust on iron does not form by simple chemical reaction of oxygen with iron, but rust on iron is formed by an electrochemical reaction in which there is transfer of electron from one region to other region, and therefore the different regions of iron act as anode and cathode. म्हणजेच लोखंडावर गंज तयार होण्याची क्रिया ही फक्त ऑक्सिजन आणि लोखंड यांच्यातील साधी रासायनिक अभिक्रिया नसून ही एक विद्युत रासायनिक अभिक्रिया आहे. लोखंडावर गंज तयार होणे ही साधी रासायनिक अभिक्रिया नसून ती एक विद्युत रासायनिक अभिक्रिया आहे की ज्या रासायनिक अभिक्रियेत या लोखंडामधील एका भागातून दुसऱ्या भागामध्ये इलेक्ट्रॉनचं वहन होत असतं आणि त्यामुळं या लोखंडाच्या तुकड्यावर वेगवेगळे भाग तयार होतात की जे ॲनोड आणि कॅथोड म्हणून काम करतात. सपोज इन दिस आयर्न पीस इट इज द ॲनोड रिजन. समजा हा ॲनोड रिजन आहे आणि इट इज द कॅथोड रिजन आणि हा कॅथोड रिजन आहे. तर याप्रमाणे लोखंडाच्या पृष्ठभागावर ॲनोड रिजन आणि कॅथोड रिजन तयार होतात. ॲनोड रिजन आणि कॅथोड रिजन तयार होतात कारण लोखंडावर गंज तयार होण्याची क्रिया ही एक विद्युत रासायनिक क्रिया आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असतं. नाउ हियर वी विल सी दॅट what type of chemical reactions take place at anode and what type of chemical reactions take place at cathode
ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ रस्ट. आता आपण या ठिकाणी गंज तयार होत असताना ॲनोडवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या अभिक्रिया होतात आणि कॅथोडवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या अभिक्रिया होतात हे आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ॲट ॲनोड. पहिल्या प्रथम ॲनोडजवळ काय होतं ते आपण पाहणार आहोत. सो ॲट ॲनोड द आयर्न atoms in iron metal, the solid iron atoms in iron metals lose electrons and form ferrous ion. Hence at anode region iron atoms get oxidized. At anode region the solid iron atoms in iron metal lose electrons and form ferrous ions. Hence at anode region iron atom gets oxidized. We know that oxidation is a chemical reaction in which atom or ion lose electron. आपल्याला माहीत आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे की ज्या रासायनिक अभिक्रियेत अणू किंवा आयन्स इलेक्ट्रॉन गमावतो. तर हा जो ॲनोड रिजन आहे त्या ॲनोड रिजनमध्ये इथे जे लोखंडाचे अणू आहेत धातूच्या तुकड्यामध्ये तर ते लोखंडाचे अणू इलेक्ट्रॉन्स गमावतात आणि लोखंडाच्या अणूनं इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्या लोखंडाच्या अणूचं रूपांतर फेरस आयनामध्ये होतं. तर अशा प्रकारे ॲनोडजवळ लोखंडाच्या अणूचं ऑक्सिडीकरण होतं कारण लोखंडाचे अणू इलेक्ट्रॉन्स गमावतात. नाव केमिकल इक्वेशन. So iron atoms in metal, that is iron atoms in solid state lose electrons and form ferrous ions. Ferrous ions means Fe dipositive ions. It is the ferrous ion and one iron atom lose 2 electrons. It is in aqueous state. तर याप्रमाणे लोखंडाचा अणू इलेक्ट्रॉन गमावतो आणि त्यामुळं लोखंडाच्या अणूचं रूपांतर फेरस आयनामध्ये होतं म्हणजे या ठिकाणी या लोखंडाच्या अणूचं ऑक्सिडेशन झालं. हेन्स ॲट ॲनोड ऑक्सिडेशन ऑफ आयर्न टेक प्लेस. अशा प्रकारे ॲनोडजवळ लोखंडाच्या अणूचं ऑक्सिडीकरण होतं. आता आपल्याला पुढं रासायनिक अभिक्रिया संतुलित करायच्या आहेत, रासायनिक समीकरण संतुलित करायचे आहेत. त्यासाठी आपण इथं लोखंडाचे 2 अणू घेऊ. हिअर वी विल टेक 2 ॲटम्स ऑफ आयर्न. समजा आपण या ठिकाणी लोखंडाचे 2 अणू घेतले. देअरफॉर दिस 2 ॲटम्स फॉर्म 2 फेरस आयन्स अँड दिस 2 आयर्न ॲटम लूज टोटल 4 इलेक्ट्रॉन्स. तर याप्रमाणे ॲनोडजवळ ही रासायनिक अभिक्रिया होते. At anode ferrous atom lose electron and form ferrous ion. This reaction take place at anode. तर ॲनोडजवळ ही रासायनिक अभिक्रिया होईल. देन ॲट कॅथोड. आता कॅथोडजवळ काय होते ते पाहायचं आहे. ॲट कॅथोड नाउ द इलेक्ट्रॉन्स released at anode region start to move toward the cathode through metal surface. The electrons released at anode region start to move to the cathode region through iron metal, iron surface. म्हणजे त्या ॲनोड रिजनजवळ हे जे इलेक्ट्रॉन्स तयार झालेत या रिॲक्शनमधून तर ते इलेक्ट्रॉन्स या लोखंडाच्या तुकड्यातून
कॅथोडकडे जाण्यास निघतात, ते कॅथोडकडे जायला सुरुवात करतात. These ions start to move toward the cathode through metal surface. Now when these electrons migrate toward the cathode, these electrons are taken up by the hydrogen ions, which are formed by the dissociation of carbonic acid. When the electrons at anode region migrate toward the cathode, these electrons are taken up by the hydrogen ions, which are formed by the dissociation of carbonic acid and form हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे इथे जे इलेक्ट्रॉन रिलीज झालेत ॲनोड रिजनमध्ये, तर ते ॲनोड रिजनमधले इलेक्ट्रॉन्स कॅथोडकडे जात असताना त्या पाण्याच्या थेंबात कार्बोनिक ॲसिडचं विचरण होऊन, डिसोसिएशन होऊन जे हायड्रोजन आयन तयार झालेत, ते हायड्रोजनचे आयन हे इलेक्ट्रॉन घेतात आणि हायड्रोजन आयनाने इलेक्ट्रॉन्स घेतल्यामुळं त्याचं रूपांतर हायड्रोजन अणूमध्ये होतं. हायड्रोजन आयन्स टेक द इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म हायड्रोजन ॲटम्स. हेन्स ॲट कॅथोड हायड्रोजन्स गेट reduced. At cathode, hydrogen get reduced. We know that reduction is a chemical reaction in which atom or ions gain electron. जेव्हा अणू किंवा आयन इलेक्ट्रॉन घेतो त्या अभिक्रियेला म्हणतात क्षपन. तर या ठिकाणी हायड्रोजनचे आयन, पाण्याच्या थेंबात असणारे हायड्रोजनचे आयन हे इलेक्ट्रॉन्स घेतात आणि त्यामुळं हायड्रोजन आयनाचं रूपांतर हायड्रोजन अणूमध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनच्या या ठिकाणी क्षपन झालं. नाव केमिकल इक्वेशन. हायड्रोजन आयन टेक 4 electrons. As there are 4 electrons, hydrogen ions also 4. So these 4 hydrogen ions take 4 electrons and form 4 hydrogen atoms. Now these hydrogen ions are in aqueous state. Hydrogen atoms are also in aqueous state. तर अशा प्रकारे या पाण्याच्या थेंबात कार्बोनिक ॲसिडच्या विचरण क्रियेतून तयार झालेले हायड्रोजनचे आयन हे इलेक्ट्रॉन्स घेतात आणि त्यामुळं त्या हायड्रोजन आयनाचं क्षपन होऊन हायड्रोजन आयनाचं रूपांतर हायड्रोजन अणूमध्ये होतं. इट इज द फर्स्ट केमिकल रिॲक्शन टेक प्लेस ॲट कॅथोड. समजा ही कॅथोडजवळ होणारी पहिली अभिक्रिया आहे. देन द हायड्रोजन ॲटम्स फॉर्म्ड इन फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट रिॲक्शन reduces oxygen to water. The hydrogen atoms formed in the first reaction reduces oxygen to water. म्हणजे इथं जो हायड्रोजनचा अणू तयार झाला आहे तो हायड्रोजनचा अणू इथं पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचं रिडक्शन करतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाणी तयार होतं. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर त्या ऑक्सिजनमध्ये ते हायड्रोजनचे अणू ॲड होतात आणि त्यामुळे ऑक्सिजनचं त्या ठिकाणी रिडक्शन होतं. नाव केमिकल इक्वेशन. These 4 hydrogen atoms reduces oxygen to water. Now there are 4 hydrogen atoms. Therefore, to balance the hydrogen atoms in equation, we use factor 2 for H2O. तर याप्रमाणे इथे जे हायड्रोजनचे अणू तयार झाले होते ते हायड्रोजनचे अणू या पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचं क्षपन करतात आणि त्यामुळं त्या क्षपन क्रियेत पाणी तयार होतं. इट इज द रिॲक्शन नंबर 2 टेकिंग प्लेस ॲट कॅथोड. तर ही कॅथोडजवळ होणारी दुसरी रासायनिक अभिक्रिया. नाऊ द ओव्हरऑल रिॲक्शन टेकिंग प्लेस ॲट
cathode is obtained by combining reaction 1 and reaction 2. The overall reaction taking place at cathode is obtained by combining reaction 1 and reaction 2. म्हणजे जर आपण रिॲक्शन 1 आणि रिॲक्शन 2 या दोन्हीची बेरीज केली तर कॅथोडजवळ होणारी ओव्हरऑल रिॲक्शन आपल्याला मिळेल. जर आपण रिॲक्शन नंबर 1 आणि रिॲक्शन नंबर 2 यांची बेरीज केली तर आपल्याला कॅथोडजवळ होणारी संपूर्ण अभिक्रिया इथं मिळेल. नाऊ इन इक्वेशन नंबर 1 on the product side there are 4 hydrogen atoms, and in equation number 2 on the reactant side there are 4 hydrogen atoms. Therefore hydrogen atoms in equation 1 on the product side and hydrogen atoms on the reactant side in equation 2 gets cancelled. या ठिकाणी हे प्रॉडक्टच्या बाजूला हायड्रोजनचे 4 अणू आहेत इक्वेशन नंबर 1 मध्ये, आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये हायड्रोजनचे 4 अणू अभिक्रियाकारकाच्या बाजूला आहेत. त्यामुळे हे 2 कॅन्सल होतील, 4 हायड्रोजनचे अणू. आता दोन्हीची बेरीज. सो 4 हायड्रोजन आयन्स aqueous plus 4 electrons plus oxygen gas, it gives 2H2O liquid. So it is the overall reaction taking place at cathode. तर याप्रमाणे कॅथोड जवळ ही रिॲक्शन घडते. देन आता नंतर पुढे काय होतं, then the ferrous ions formed at anode region migrate toward the cathode. The ferrous ions formed at anode region migrate toward the cathode. आता इथे जे फेरस आयन तयार झालेत या रिॲक्शनमध्ये तर ते फेरस आयनसुद्धा ॲनोडकडून कॅथोडकडे जायला निघतात. नाव वेन these ferrous ion migrates from anode to cathode, they comes in contact with oxygen gas and hydrogen ions, and hence these ferrous ions gets further oxidized to ferric ions. When these ferrous ion migrate from anode to cathode, they comes in contact with oxygen gas dissolved in water as well as hydrogen ions in water droplets, and due to this they further get oxidized to ferric ions. म्हणजे हे जे फेरस आयन तयार झालेत ते फेरस आयन कॅथोडकडे जात असताना या ठिकाणी या पाण्याच्या थेंबातील ऑक्सिजन वायू त्याचबरोबर हायड्रोजन आयन यांच्या संपर्कात येतात, आणि त्यामुळं या फेरस आयनांचं आणखीन एकदा ऑक्सिडीकरण होतं. आणखीन एकदा का म्हणलं तर पहिल्यांदा या ठिकाणी आयर्न ॲटमचं ऑक्सिडीकरण झाले तर या फेरस आयनाचंही ऑक्सिडीकरण होतं, आणि फेरस आयनाचं ऑक्सिडीकरण होऊन त्या ठिकाणी फेरिक आयन्स तयार होतात. फेरिक आयन्स तयार होतात. Now chemical equation, the ferrous ions means iron dipositive ions. Two ferrous ions, या ठिकाणी 2 ferrous ions पाहिजेत. 2 ferrous ions comes in contact with oxygen gas and hydrogen ions. These ferrous ions comes in contact with oxygen gas and hydrogen ions, and these ferrous ions further oxidized to ferric ions.
ferric ions means iron tripositive ions and water is formed liquid. Now to balance the chemical equation we use factor 2 for ferric ions because there are two ferrous ions on the reactant side. Therefore to balance the equation we use coefficient 2 for ferric ion. Similarly there are 4 hydrogen ions on the reactant side. Therefore we use factor 2 for H2O to balance the hydrogen in equation. Hence in this chemical equation ferrous ions gets oxidized to ferric ions and oxygen get reduced to water. तर अशा प्रकारे या रासायनिक अभिक्रियेत फेरस आयनाचं ऑक्सिडीकरण होऊन त्याचं रूपांतर फेरिक आयनामध्ये झालं आणि ऑक्सिजनचं क्षपन होऊन त्या ठिकाणी पाणी तयार झालं. देन the ferric ions formed in this reaction react with water and form reddish colored solid hydrated ferric oxide. The ferric ions react with water to form reddish colored solid hydrated ferric oxide which is called rust. म्हणजेच इथे जे फेरिक आयन तयार झालेत या फेरिक आयनाची पाण्यावर अभिक्रिया होते आणि पाण्यावर अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा सजल हायड्रेटेड म्हणजे सजल पाणी असलेला फेरिक ऑक्साईड म्हणजेच गंज त्याला आपण गंज म्हणतो तो तयार होतो. फेरिक आयन reacts with water and form hydrated ferric oxide Fe2O3 H2O. It is the hydrated ferric oxide and hydrogen ions are formed in this reaction. आणि या रासायनिक अभिक्रियेत हायड्रोजन आयन्स तयार होतात. It is the hydrated ferric oxide. Which is called rust. ज्याला आपण rust म्हणतो. Now this equation is not balanced equation. Therefore to balance the equation we use factor 2 for ferric ions. Similarly on the product side there are 4 oxygen atoms and on the reactant side there is 1 oxygen atom. Therefore to balance the oxygen atom we use factor 4 for H2O. Now on the reactant side there are 4 into 2 8 hydrogen atoms and on the product side there are 2 plus 1 3. Therefore to balance the hydrogen we use factor 6 for hydrogen ions. Solid state. Hence rust, that is hydrated ferric oxide, is formed and this rust get deposits on the surface of iron. It is the rust. That is hydrated ferric oxide. तर याप्रमाणे इथं रस्ट म्हणजे सजल फेरिक ऑक्साईड तयार होतं आणि लोखंड गंजण्याची क्रिया इथं होते. हेन्स फॉर्मेशन ऑफ रस्ट इज an electrochemical reaction in which electrons ions transfer from one region of iron to other region of iron.
तर अशा प्रकारे लोखंडावर गंज तयार होण्याची क्रिया ही एक विद्युत रासायनिक क्रिया आहे आणि त्या क्रियेमध्ये ॲनोडजवळ आणि कॅथोडजवळ याप्रमाणे रासायनिक अभिक्रिया घडतात आणि या सर्व रासायनिक अभिक्रियेमुळं या ठिकाणी लोखंडाच्या पृष्ठभागावर गंज तयार होतो. Hence, here we have seen that how rust is formed on the surface of iron piece. धन्यवाद.